महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांविरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल तर कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये हा घोटाळा झाल्याचा ईडीचा आरोप। ईडीनं शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवारांना आरोपी बनवत पुरवणी आरोपपत्र दाखल केलं। कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून ईडीनं कारवाई केली हे जगजाहीर आहे। न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास, दूध का दूध पाणी का पाणी नक्कीच होईल, रोहित पवारांचं ट्विट। संजय शिरसाट राऊतांवर मानहानीचा दावा दाखल करणार। मानहानीचा दावा दाखल करण्यासंदर्भात शिरसाट यांची वकिलांसोबत चर्चा। पैशांच्या बॅगेसंदर्भात राऊतांच्या आरोपांनंतर शिरसाट आक्रमक। बॅगेत कपडे होते तर ती बॅग उघडून दाखवा, मंत्री शिरसाट यांच्या स्पष्टीकरणानंतर संजय राऊतांचं आव्हान। मुख्यमंत्री फडणवीसांकडे शिरसाट यांच्यावर कारवाई करण्याची सुद्धा मागणी। एकनाथ शिंदे संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावर नाराज, पक्षात बेशिस्तपणा चालणार नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त। दिल्लीच्या दलालांना आम्ही पाण्यात पाहतो, शिंदेंसोबत असणारे मुघलांचे वंशज, संजय राऊतांची जोरदार टीका। उद्धव ठाकरेंची सामनाची मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार, त्यामध्ये राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष, हिंदीच्या मुद्द्यावरून तसंच ऑपरेशन सिंदूरवर काय बोलणार याकडेही लक्ष। प्राथमिक तपासणी करूनच मतदान यंत्र सज्ज ठेवावीत, महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे निर्देश। महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आयोगाची तयारी सुरू। पूर्वी मिसा कायदा होता, जनसुरक्षा विधेयकावरून राऊतांचं विधान। दरम्यान या भाजपच्या जनसुरक्षा कायद्याला आमचा विरोध कायम, जनसुरक्षा विधेयकावरून राऊतांची प्रतिक्रिया। सरकार ताकदीनं काम करतंय, जनतेपर्यंत पोहोचवणं हे चॅलेंज। संघटनांमध्ये आता बदल स्वाभाविक असतात, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची टीव्ही9 मराठीला प्रतिक्रिया। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत, रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग यासह विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी या किल्ल्यांचा या जागतिक यादीत समावेश। गड किल्ल्यांना भेट द्या, मराठा साम्राज्याच्या समृद्ध इतिहासाबद्दल जाणून घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना वारसा स्थान मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट करत आवाहन। ऐतिहासिक, अभिमानास्पद आणि गौरवशाली क्षण, तर हा टप्पा गाठण्यासाठी अनेकांचे हातभार लाभले। मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचा पुरातत्व विभाग आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचेही आभार। राज्यातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा, तर केवळ आनंद साजरा करू नये तर सरकारनं जबाबदारीचंही भान ठेवावं। युनेस्कोच्या मान्यतेनंतर राज ठाकरेंचं ट्विट। महाराष्ट्रातील शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचं ट्विट, त्यांनी मोदींचे मानले ट्विटमधनं आभार। 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान मिळणं ही मोठी गोष्ट, पंतप्रधान फडणवीसांच्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झालंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची टीव्ही9 मराठीला प्रतिक्रिया। शिवरायांच्या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होणं ही अभिमानास्पद बाब, तर यामुळे किल्ल्यांचं जतन आणि संवर्धन गांभीर्यानं केलं जाईल। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया। किल्ल्यांना जागतिक वारसा मिळाल्यानंतर पुण्याच्या लाल महाल परिसरामध्ये भाजपकडून जल्लोष, भाजप आमदार हेमंत रासने यांच्याकडून शिवरायांच्या प्रतिकृतीला हार अर्पण। कर्नाटक सरकारकडून बेळगावमध्ये सक्तीचं कानडीकरण सुरूच, महापौर उपमहापौरांच्या गाडीवरील मराठी पाटी काढून लावली कन्नड पाटी। बेळगाव महानगरपालिकेवर सध्या भाजपची सत्ता। गडचिरोलीमध्ये आदिवासी महिलांच्या सशक्तीकरणाची मोहीम सुरू, मियान चॅरिटेबल ट्रस्टचा आदिवासी महिला सशक्तीकरणासाठीचा पुढाकार, महिलांना प्रशिक्षित करून रोजगार मिळवून देण्यासाठी हा पुढाकार। ओवैसी भाजपची बी टीम बनून काम करते आहे, वक्फ बोर्डासंदर्भातील जमिनी वाचवण्यासाठी ओवैसी भाजपसाठी काम करतात। मालेगावातल्या एका सभेत माजी आमदार आसिफ शेख यांचा ओवैसींसह भाजपवर निशाणा। नागपूर हिंसा प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी फहीम खानला जामीन, तर जमाव जमवून प्रक्षोभक भाषणं आणि विधानं करत लोकांची माथी भडकवण्याचा त्याच्यावर आरोप। ISISच्या संशयित दहशतवाद्याला लखनौमधून अटक, तर पुण्यातल्या घातपात प्रकरणामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेची कारवाई। रिजवान अली असं या अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्याचं नाव। इथे खूप बंधनं आहेत, मला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, राधिका यादवचं व्हॉट्सअप चॅट समोर। काही दिवसांपासून राष्ट्रीय टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळ्या झाडून हत्या केली होती।
अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भात AAIBचा प्राथमिक अहवाल समोर. टेक ऑफ नंतर विमानातील दोन्ही इंजिन अचानक बंद पडले. इंजिन बंद झाल्यामुळे काही सेकंदातच विमान कोसळलं. AAIBचा अहवाल. म्यानमारच्या संगाईमधील बौद्ध मठावर हवाई हल्ला. तर हवाई हल्ल्यामध्ये 23 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी. रात्री 1 वाजता मठावर फायटर जेटनं हल्ला झाल्याची माहिती. हल्ला कोणी केला आहे अद्याप अस्पष्ट. बच्चू कडूंच्या सातबारा कोरा यात्रेचा आजचा 6वा दिवस. सातबारा कोरा पदयात्रेचा 95 किलोमीटरचा हा टप्पा पूर्ण. 14 तारखेला यवतमाळच्या आंबोडामध्ये बच्चू कडूंची जाहीर सभा होणार. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनता दरबाराला नागरिकांची गर्दी. सकाळी अजित पवारांकडून बारामतीमधील विकास कामांची पाहणी. अमरावती बडनेरा या शहराचा पाणी पुरवठा आज बंद राहणार. मोर्शी सबस्टेशनमधल्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी पुरवठा बंद. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूरमध्ये रेल्वे रुळांच्या दुरुस्तीच्या या रुळांच्या कामांसाठी गोंदिया कटंगी, गोंदिया बालाघाट या मेमू गाड्या 5 दिवस बंद राहणार. तर या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार. मुंबई गोवा महामार्गावरील कासारडे सर्व्हिस रोडची दुर्दशा. TV9 मराठीच्या बातमीची दखल घेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सूचना फलक लावले आणि बॅरिकेटिंग सुद्धा करण्यात आली. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातल्या लोणी खुर्द गावामध्ये आज कडकडीत बंद. हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या या बंदला व्यावसायिकांचा प्रतिसाद. चिकन विक्रेत्यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. कोकणातील शेतकऱ्यांना तुकडेबंदीच्या शिथिलतेचा फायदा होणार. तर आता 200 मीटरची मर्यादा 2 किलोमीटर करून देण्याची मागणी. धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारातील मिलेट बारमध्ये आळ्या. तर या आळ्या आढळल्यानंतर वाटप थांबवण्यात आलं. FDA कडून सुद्धा मिलेट न्यूट्रिटिव्ह या बारची तपासणी होणार. नंदुरबार शहरातनं जाणाऱ्या नेत्रंग शेवाळी या महामार्गाची दुरावस्था TV9 मराठीनं दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग. प्रशासनानं बातमीची दखल घेत रस्त्यावरील मोठमोठे युद्ध पातळीवर भरले आहे. या ठिकाणी खड्डे पडले होते आणि ते खड्डे आता भरण्यात आले. पावसाळा सुरू असताना सुद्धा भोर महाड मार्गावरील वरंधा घाटामध्ये रस्त्याचं काम सुरू. रस्त्याच्या कामामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये हाणामारी. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलेचा पती आणि भावामध्ये वाद. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.